आपण क्लास 11th रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स या टॉपिकमधले इलिस्ट्रेशन नंबर 7 बघतोय. इलिस्ट्रेशन नंबर 7 पेज नंबर 262. रेक्टिफाय द फॉलोइंग एरर्स थ्रू सस्पेन्स अकाउंट. आपण या ठिकाणी जर्नल प्रॉपर ओपन केलेला आहे. ट्रान्झॅक्शन्स आर rectify the following errors through suspense account. First is purchase of goods from Sachin for rupees 3000 was entered in the sales book. However, Sachin's account was correctly credited. या ठिकाणी परचेस ऑफ गुड्स म्हणजे परचेसेस केलेले आहेत सचिन यांच्याकडून. ठीक आहे. वॉज एंटर्ड इन सेल्स बुक. हे परचेसेस जे आहेत ते रॉंगली एंटर्ड झालेले आहेत ॲज सेल्स म्हणून. मग आपल्याला हे रेक्टिफाय करायचे. जे करायला हवं होतं ते केलं नाही. मग रेक्टिफाय करत असताना आपण ते सुरुवातीला करणार आहे. परचेस अकाउंट परचेसेस असल्यानंतर या ठिकाणी परचेस ऑफ गुड्स आहेत. परचेसेस असल्यानंतर आपण ते नेहमी डेबिट करतो. ठीक आहे. ट्रान्झॅक्शन नंबर फर्स्ट परचेसेस अकाउंट डेबिट. लेजर फोलिओ नंबर नाही त्यामुळे इथं परचेसेस अकाउंट डेबिट. लेजर फोलिओ नंबर नाही त्यामुळे इथं डॅश केलेला आहे. अमाऊंट इज रुपीज 3000. वॉज एंटर्ड इन सेल्स बुक. पण या ठिकाणी सेल्स बुकमध्ये म्हणजे ॲज सेल्स म्हणून ते एंटर्ड केले गेलेले आहेत. सेल्सची एंट्री होत असताना सचिन्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट असं होणार आहे. ठीक आहे. म्हणजे परचेस अकाउंट डेबिट आपण जे केलं नाही ते आपण केलं. ठीक आहे. पण पुन्हा या ठिकाणी हे जे परचेसेस आहेत ते सेल्स म्हणून दाखवलेले आहेत. सेल्स नेहमी क्रेडिट साईडला असतात. सचिन्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. मग सेल्स अकाउंट हे रॉंगली क्रेडिटेड आहे. ठीक आहे. परचेसेस आहे ते रॉंगली ॲज अ सेल्स म्हणून दाखवलेले आहेत. म्हणजे रॉंगली जे दाखवलेलं आहे ते आपण रिव्हर्स करणार आहे. रिव्हर्स करताना जे क्रेडिट असतं ते आपण डेबिट करणार. मग या ठिकाणी सेल्स अकाउंट हे क्रेडिट आहेत तर मग ते आपण डेबिट करणार. सेल्स अकाउंट ऑल्सो आपण डेबिट करणार. अमाऊंट असणार आहे 3000. ठीक आहे. या ठिकाणी पुन्हा आपण ट्रान्झॅक्शन बघूयात. परचेस अकाउंट परचेस केलेले आहेत सचिन यांच्याकडून फॉर रुपीज 3000. ठीक आहे. पण ते रॉंगली सेल्स बुकमध्ये एंटर केलेले आहेत म्हणजे ॲज सेल्स म्हणून दाखवलेले आहेत. म्हणजे केलं नाही ते आपण सुरुवातीला लिहिलेलं आहे. परचेसेस करायला हवं होतं डेबिट ते केलं नव्हतं म्हणून आपण परचेसेस अकाउंट डेबिट 3000 केले आणि ते सेल्स म्हणून दाखवलेले आहेत. म्हणजे ते सेल्स म्हणजे क्रेडिटला दाखवलेले आहेत ॲज सेल्स म्हणून. म्हणजे रॉंगली क्रेडिटेड आहे ते आपण डेबिट करणार. म्हणून आपण सेल्स अकाउंटसुद्धा पुन्हा डेबिट केलं बाय रुपीज 3000. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला क्रेडिट होणार आहेत. क्रेडिट आपण करणार आहे टू सस्पेन्स अकाउंट. सस्पेन्स अकाउंट डेबिटला जेवढी अमाऊंट आहे तेवढीच आपण क्रेडिटला लिहिणार आहे. 3000 अँड 3000 इज 6000. नरेशन लिहित असताना सुरुवात आपण बिईंगनं करणार आहे. बिईंग परचेस ऑफ गुड्स. ओके. रॉंगली एंटर्ड ॲज sales. Now rectified. Narration complete. यानंतर सेकंड ट्रान्झॅक्शन. Cash received from Anil Kumar, a debtor, rupees 4500 was correctly entered
in the cash book but omitted to be posted to his account. कॅश रिसिव्ड केलेली आहे, कॅश अकाउंट डेबिट टू अनिल कुमारच अकाउंट होणार आहे. अनिल कुमार हे डेटर आहेत, ठीक आहे, यांच्याकडून आपल्याला पैसे येणं आहे. कॅश अकाउंट डेबिट टू अनिल कुमार अकाउंट. यामध्ये कॅशबुकमध्ये करेक्टली एंटर्ड आहे, म्हणजे कॅश अकाउंट आपण या ठिकाणी इग्नोर करणार आहे. आपल्याला रेक्टिफाय करायचं आहे, जे इनकरेक्ट आहे ते आपल्याला रेक्टिफाय करायचं आहे. मग या ठिकाणी टू अनिल कुमारच अकाउंट हवं होतं, ठीक आहे, ते ओमिट झालेलं आहे. हे ओमिटेड टू बी पोस्टेड आहे, ठीक आहे. मग ओमिटेड असेल तर जे अकाउंट क्रेडिट होणार होतं किंवा जे डेबिट होणार होतं ते आपण ॲज इट इज घेणार आहे, ठीक आहे. फक्त या ठिकाणी कॅश आपण इग्नोर करणार आणि टू अनिल कुमारचं अकाउंट हे ओमिटेड आहे, ठीक आहे. त्यामुळे जे ओमिटेड आहे, जे विसरलेलं आहे, वगळलेलं आहे पोस्ट करण्यासाठीचं, त्या ठिकाणी आपण टू अनिल कुमारचं अकाउंट ॲज इट इज लिहिणार आहे. टू अनिल कुमार्स अकाउंट, ओके. डेबिटला येणार आहे सस्पेन्स अकाउंट डेबिट. अमाउंट इज ₹4,500. लेजर फोलिओ डॅश अमाउंट आहे 4,500. नरेशन लिहित असताना being cash received from Anil Kumar omitted for Anil Kumar was omitted to be posted to his account. Now rectified. Transaction complete. Third transaction is सेस बुक वॉज ओव्हरकास्ट बाय ₹200. या ठिकाणी सेस बुक जे आहे ते ओव्हरकास्ट आहे बाय ₹2,000. सेस बुकचा जो बॅलन्स असतो, परचेस बुकचा बॅलन्स नेहमी डेबिट असतो किंवा परचेस बुकचं नेचर हे डेबिट आहे. सेस बुकचं नेचर हे क्रेडिट आहे. ओव्हरकास्ट असल्यानंतर जर क्रेडिट असेल तर आपण ते डेबिट करणार आहे, ठीक आहे, आणि डेबिट असेल तर ते आपण क्रेडिट करतो ओव्हरकास्ट म्हटल्यानंतर. मग सेस बुकचा बॅलन्स हा क्रेडिट असतो आणि तो ओव्हरकास्ट असेल तर ओव्हरकास्ट आहे. अंडरकास्ट असेल तर आपण त्याला ॲज इट इज त्याच साईडला ठेवतो, पण ओव्हरकास्ट असेल तर आपण तो बॅलन्स दुसऱ्या साईडला घेतो, ठीक आहे. मग सेस बुकचा बॅलन्स हा क्रेडिट असतो बाय नेचर. तो ओव्हरकास्ट आहे, मग तो आपण डेबिट करणार. सो आपण सेल्स अकाउंट या ठिकाणी डेबिट करणार आहे. एंट्री होईल सेल्स अकाउंट डेबिट. टू येणार आहे सस्पेन्स अकाउंट. अमाउंट इज 2,000. Narration is being says book was overcasted or was overcast by ₹2,000. Now rectified.
4th transaction, cash of rupees 5,000 paid to Sadiq was credited to Sabir's account as rupees 1,800. या ठिकाणी कॅश पेड केलेली आहे सादिकला, ठीक आहे. बट इट रॉंगली क्रेडिटेड टू सबीर्स अकाउंट. मग सादिक डेबिट करायला हवं होतं ते केलं नाही, म्हणजे केलं नाही आपण ते लिहिणार सादिक्स अकाउंट डेबिट, अमाउंट इज रुपीज 5,000. ओके, सादिक अकाउंट डेबिट करायला होतं ते केलं नव्हतं, सो रेक्टिफाय करताना आपण ते डेबिट केलं. आणि जे रॉंगली क्रेडिटेड आहे, रॉंगली क्रेडिटेड टू सबीर्स अकाउंट आहे, ते पण आपण रॉंगली क्रेडिटेड आहे, सो ते पुन्हा आपण डेबिट करणार आहे. सबीर्स अकाउंट डेबिट बाय रुपीज 1,800. सबीर्स अकाउंट डेबिट बाय रुपीज 1,800. क्रेडिटला आपण लिहिणार आहे टू सस्पेन्स अकाउंट. अमाऊंट असणार आहे 6,800. नरेशन इज being cash paid to Sadiq, wrongly credited to Sabir's account, now rectified. Fifth transaction is the total of purchase return book of rupees 3,150 was carried forward as rupees 1,530. ठीक आहे. परचेस रिटर्न बुक जे आहे त्याचा बॅलन्स या ठिकाणी आहे 3,150. ठीक आहे. तो एंटर्ड करत असताना तो कमीने एंटर झालेला आहे, 1,530 तो एंटर झालेला आहे. ठीक आहे, कॅरीड झालेला आहे, म्हणजे तो कमी आहे, याचाच कमीनं लिहिला गेलेला आहे, म्हणजे तो अंडरकास्टेड आहे. ठीक आहे. या ठिकाणी परचेस आपण याचं वर्किंग करूयात. वर्किंग नोट्स आपण पाठीमागच्या लेक्चरला पण पाहिलेलं. हे जे ट्रान्झॅक्शन आहे ते आहे 5th नंबरचं. ठीक आहे. परचेस रिटर्न बुकचा बॅलन्स आहे. परचेसचा जो बॅलन्स असतो, परचेसचा बॅलन्स हा किंवा परचेसचं जे नेचर आहे ते डेबिट आहे आणि सेल्सचं जे नेचर असणार आहे ते क्रेडिट असतं. ठीक आहे. आणि या उलट परचेसचं डेबिट आहे, मग परचेस रिटर्नचं जे नेचर असणार आहे, परचेस रिटर्न बुक किंवा अकाउंटचं जे नेचर असणार आहे, परचेसचं डेबिट आहे, याच्या उलट परचेस रिटर्न आहे, त्यामुळं त्याचं नेचर असणार आहे क्रेडिट. ठीक आहे. मग हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग या ठिकाणी परचेस रिटर्न अकाउंट जर आपण ओपन केलं, परचेस रिटर्न अकाउंट इथं मी आर असं लिहिते, परचेस रिटर्न अकाउंट ओपन केला, इथं डेबिट आणि क्रेडिट ही साईड असणार आहे. तर याचा जो बॅलन्स असणार आहे परचेस रिटर्नचा तो असणार आहे क्रेडिट. ठीक आहे. याचा बॅलन्स या ठिकाणी येणार आहे क्रेडिट. मग हा बॅलन्स जो आहे तो कमी दाखवलेला आहे, तो अंडरकास्ट आहे. ठीक आहे. अंडरकास्ट असल्यानंतर आपण तो त्याच बाजूला लिहिणार आहे, म्हणजे परचेस रिटर्न अकाउंट जे असणार आहे ते आपण क्रेडिट साईडलाच लिहिणार आहे. जर ओव्हरकास्ट असता तर ते आपण डेबिटला लिहिलं असतं, पण अंडरकास्टेड आहे, सो आपण त्याच बाजूला तो कन्सिडर करणार आहे. ठीक आहे. म्हणजे
आपण जर्नल प्रॉपरमध्ये जर्नल एंट्री करत असताना टू परचेस रिटर्न अकाउंट असं लिहिणार आहे. अंडरकास्टेड आहे परचेस रिटर्न अकाउंट. ठीक आहे. आणि डेबिटला आपल्याकडे आपण लिहिणार आहे, दाखवणार आहे सस्पेन्स अकाउंट. ज्या ठिकाणी आपल्याला कुठला अकाउंट दाखवता येत नाही तिथं आपण सस्पेन्स अकाउंट दाखवणार आहे. आणि आपल्याला प्रॉब्लेममध्ये सुरुवातीला दिलेला आहे रेक्टिफाय द फॉलोइंग एरर्स थ्रू सस्पेन्स अकाउंट. मग परचेस रिटर्न अकाउंट या ठिकाणी ट्रान्झॅक्शन बघा. ट्रान्झॅक्शन द टोटल ऑफ परचेस रिटर्न बुक आहे 3150. ते दाखवलेलं आहे, कॅरीड फॉरवर्ड केलेलं आहे 1530. इथं आपण करूयात कॅल्क्युलेशन. 3150 मायनस 3150 कॅरीड फॉरवर्ड ॲज 1530. जो डिफरन्स आहे अंडरकास्टेड आहे, त्यामुळं डिफरन्स जो आहे तो आपण ॲड करणार आहे. त्याच बाजूला क्रेडिटला लिहिणार आहे. ठीक आहे. हा जो बॅलन्स आहे 1620 तो आपण या ठिकाणी लिहिणार आहे. परचेस रिटर्नला क्रेडिटला आपण लिहिणार आहे 1620. ठीक आहे. जेवढ्यानं क्रेडिट असणार आहे तेवढ्यानेच डेबिट 1620. नरेशन लिहिणार आहे आपण being परचेस रिटर्न बुक परचेस undercasted now rectified. Last transaction is cash paid to Shweta was debited to Ankita's account by ₹7,000. कॅश पेड केलेली आहे श्वेताला. श्वेता इज द रिसिवर. सो श्वेताचं अकाउंट डेबिट केलं नाही त्यांनी, ते चुकून डेबिट केलेलं आहे अंकिताचं अकाउंट. म्हणजे केलं नाही ते पण आपण करणार आहे, आणि जे चुकून डेबिटेड आहे ते आपण चुकून डेबिट केलेलं आहे ते आपण क्रेडिट करणार आहे. ठीक आहे. कॅश पेड टू श्वेता इज द रिसिवर. सो आपण श्वेताचं अकाउंट डेबिट करणार आहे. श्वेताज अकाउंट डेबिट. ठीक आहे. रॉंगली डेबिटेड टू अंकिताज अकाउंट आहे. श्वेताज अकाउंट डेबिट आहे बाय ₹7,500. डेबिटेड टू अंकिताज अकाउंट म्हटलेलं आहे. अंकिताज अकाउंट डेबिटेड आहे रॉंगली. ओके. मग ते आपण क्रेडिट करणार आहे टू अंकिताज अकाउंट बाय ₹7,000. ठीक आहे. दोन्ही बाजू समान हव्या आहेत. या ठिकाणी आहेत 7,500, या ठिकाणी आहेत 7,500, या ठिकाणी आहेत 7,000. मग यातला जो डिफरन्स आहे तो आहे ₹500. तो आपण ॲज सस्पेन्स अकाउंट म्हणून दाखवणार आहे टू सस्पेन्स अकाउंट. नरेशन लिहिणार आहे being cash paid to Shweta wrongly debited to Ankita's account now rectified.
आपले ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालेले आहेत. आपण रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स या टॉपिकमधला इन्स्ट्रुक्शन नंबर 7 पाहिलं. पेज नंबर आहे 262. जर्नल प्रॉपर ॲज अंडर. Thanks.